आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल यांचं आज रायपूर इथं निधन झालं. ते 88 वर्षाचे होते. गेल्या काही दिवसांपासून अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान रायपूर इथं ते उपचार घेत होते. आज सायंकाळी 5 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना अलीकडेच प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कारानं तसंच त्यांच्या दीवार में एक खिडकी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्ल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून त्यांचं हिंदी साहित्यातील अमूल्य योगदान नेहमीच लक्षात राहील असं मोदी म्हणाले. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती शोक व्यक्त केला आहे. नागपूर शहरातील वीज यंत्रणेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि भविष्यातील तांत्रिक बिघाड टाळण्यासाठी महावितरणतर्फे नियमित देखभाल आणि अत्यावश्यक दुरुस्ती कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे उद्या शहरातील विविध भागांचा वीज पुरवठा ठराविक कालावधीसाठी बंद ठेवण्यात येईल. अमरावती जिल्ह्यातील निम्न पेढी प्रकल्पात यावर्षीपासून पाणी साठवण्याची परवानगी देण्यात आली असून परिणामी गोपगव्हाण गावापर्यंत पाणी येईल. त्यामुळे या गावातील स्थलांतराला वेग देण्यात आला आहे. स्थलांतरितांना राहण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आलेत अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्न पेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात उद्या आणि परवा आकाश मुख्यतः स्वच्छ राहणार असून कमाल 28 तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहणार आहे. आज विदर्भात गोंदिया जिल्ह्यात 9 तर नागपूरचे तापमान 9.6 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. बँकांनी अधिकाधिक प्रकरणे मंजूर करून यवतमाळ जिल्ह्यात उद्योग वाढीस प्रोत्साहन द्यावं असे निर्देश जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी दिलेत. जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल भवन इथं जिल्हा अग्रणी बँक यांच्यातर्फे सप्टेंबर 2025 तिमाही अखेर झालेल्या आर्थिक वर्षातील बँकर्स समीक्षा बैठकीत ते बोलत होते. हरभरा पिकात प्राथमिक अवस्थेत मर, मुळकूज आणि खोडकूज अशा रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो. पिकांचे निरीक्षण करून रोगांचे व्यवस्थापन करावे असं आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं करण्यात आलं. रोगग्रस्त शेतात हरभरा पीक 3 ते 4 वर्षात घेण्याचं टाळावं तसंच पिकांची फेरपालट करावी. रोगप्रतिकारक वाणांचा पेरणीसाठी वापर करावा. शिफारसीनुसार बियाण्यास बीज प्रक्रिया करावी आदी सूचना वर्धा कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर निलेश वझिरे आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन कतोरे यांनी केलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. पुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.